विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या इंग्लिश गायडर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 सेक्शन 5 रायटिंग स्किल मध्ये जो लेटर रायटिंगचा असतो तो पाहणार आहोत। या प्रश्नामध्ये 2 लेटर दिलेले असतात, इन्फॉर्मल आणि फॉर्मल। त्यापैकी आपल्याला कोणतेही एक लेटर लिहायचे असते, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही लेटर समजून सांगितलेले आहेत। प्रश्न पाहूया आपण। क्वेश्चन नंबर 5, A1 or A2 do any one of the following activities? Informal letter. Look at the following poster. Write a letter to your brother, sister, informing him or her about saving birds. म्हणजे खाली दिलेले पोस्टर बघा आणि तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला पक्षी वाचवा याबद्दल माहिती देण्यासाठी पत्र लिहा। यूज द पॉइंट्स इन द पोस्टर। खाली दिलेल्या पोस्टर मधले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपल्याला आपल्या लेटरमध्ये वापरायचे आहेत। सेव्ह बर्ड्स, सेव्ह नेचर। पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा। बर्ड्स नेचर्स ग्रेट गिफ्ट। पक्षी निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे। बिल्ड इको फ्रेंडली हाऊसेस, प्रोटेक्ट हिल्स अँड वॉटर सोर्सेस। पक्ष्यांसाठी आपण इको फ्रेंडली हाऊसेस बांधले पाहिजेत। टेकड्यांना आणि वॉटर सोर्सेसचं आपण संरक्षण केलं पाहिजे। प्लांट लोकल ट्रीज जास्त प्रमाणात लावले पाहिजेत। क्लीन वॉटर बॉडीज रेग्युलरली। वॉटर बॉडीज क्लीन केल्या पाहिजेत नियमितपणे। डोंट शू द बर्ड्स, पक्ष्यांना हकलून नाही लावलं पाहिजे। आणि नो बर्ड्स नो ब्युटी। अशा प्रकारे इथे आपल्याला पोस्टर दिलेला आहे। इश्यू इन द पब्लिक इंटरेस्ट बाय बर्ड कन्झर्वेशन क्लब कोल्हापूर। म्हणजे बर्ड कन्झर्वेशन क्लब कोल्हापूर म्हणजे पक्षी संवर्धन क्लब जो कोल्हापूरचा आहे त्यांच्याकडून हा जो लेख आहे किंवा पोस्टर आहे ते जनहितार्थ प्रसिद्ध केलेला आहे। A2 पाहूया आपण। प्रश्न काय दिलाय बघा। फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र। लुक ॲट द पोस्टर. राईट अ लेटर टू द चेअरमन ऑफ बर्ड कन्झर्वेशन क्लब थँकिंग हिम फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स। म्हणजे आपल्याला पत्र कोणाला लिहायचंय? चेअरमॅन ऑफ बर्ड कन्झर्वेशन क्लब यांना आपल्याला पत्र लिहायचे, कोल्हापूरला। कशासाठी? थँकिंग हिम फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स। पक्ष्यांना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली म्हणून त्यांना आभार व्यक्त करणारं पत्र लिहायचे। यूज द पॉइंट्स गिव्हन इन द पोस्टर। वर दिलेले जे पॉइंट्स आपण आता पाहिलेत ते आपल्या लेटरमध्ये वापरायचे आहेत। आपण दोन्ही लेटर इथे पाहणार आहोत। प्रथम आपण इन्फॉर्मल लेटर, जे लेटर बहिणीला किंवा भावाला लिहायचं आहे ते आपण पाहूया। मी इथे सिस्टर म्हणजेच बहिणीला लेटर लिहिलेलं आहे। बघा, या लेटरमध्ये आपल्याला सेंडर दिलेला नाहीये। जनरली आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं असतं की इमॅजिन यू आर सो अँड सो, पण असं इथे काही दिलेलं नाही। त्यामुळे तुम्ही तुमचाच ऍड्रेस सेंडर म्हणून लिहायचा आहे। इथे मी हा ऍड्रेस सेंडर म्हणून लिहिलेला आहे। ABC गणेश अळी, चिखलपाखाडी, मुरुड जंजिरा, डिस्ट्रिक्ट रायगड, पिन 402403। त्यानंतर मी एक ओळ सोडून डेट टाकली आहे। टुडेज डेट 31 मार्च 2024। आता इथे तुम्ही बहिणीचं नाव मेन्शन करणं आवश्यक आहे। डिअर सिस्टर रोहिणी। आणि मग आपण मेन बॉडीला सुरुवात केलेली आहे। हाऊ आय रिमेंबर यू म्हणजे मला तुझी किती आठवण येते। नो न्यूज फ्रॉम लॉंग टाइम, बरेच दिवस तुझ्याकडून काही बातमी समजली नाही। एव्हरीथिंग विल बी फाईन देअर, होप सो, तुझ्या तिकडे सगळंच व्यवस्थित असेल अशी आशा करते। आय एम प्रिपेअरिंग फॉर माय अॅन्युअल एक्झाम, मी सध्या माझ्या अॅन्युअल एक्झामची तयारी करत आहे। लेट मी टेल यू अबाउट टॉपिक इन माय माइंड, जरा मला माझ्या मनामध्ये जो टॉपिक आहे
तो तुला सांगू दे. आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू अबाउट सेव्हिंग बर्ड्स. मला पक्षी वाचवा याबद्दल तुला माहिती द्यायला आवडेल. नाउअडेज नंबर ऑफ बर्ड्स आर रिड्युसिंग ड्यू टू पोल्युशन. आत्ताच्या दिवसामध्ये पक्ष्यांची संख्या प्रदूषणामुळे खूप कमी होत चाललेली आहे. मोबाईल टॉवर्स आर ऑल्सो वन रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर डिक्रीजिंग नंबर्स ऑफ बर्ड्स. म्हणजे मोबाईल टॉवर्स हे सुद्धा एक जबाबदार घटक आहेत. कशामध्ये? तर पक्ष्यांच्या संख्येमध्ये डिक्रीजिंग म्हणजे कमी होण्यामध्ये. बर्ड्स आर युजफुल फॉर अस, फॉर आवर एन्व्हायरमेंट, सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह बर्ड्स. म्हणजेच पक्षी हे आपल्याला आपल्या पर्यावरणासाठी खूप उपयोगी आहेत आणि त्यामुळे आपण पक्ष्यांना वाचवणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आहे. वी शुड फॉलो सम टिप्स टू इन्क्रीज नंबर ऑफ बर्ड्स इन आवर लोकॅलिटी. आणि त्यासाठी आपण काही टिप्स आपल्या लोकॅलिटीमध्ये पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी फॉलो केल्या पाहिजेत. I would like to tell you some tips which I read in leading newspaper by Bird Conservation Club कोल्हापूर. म्हणजे मला तुला काही टिप्स द्यायला आवडतील की ज्या मी पक्षी संवर्धन क्लब कोल्हापूर यांच्या अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या आहेत. यू शुड कन्व्हिन्स पीपल टू बिल्ड इको फ्रेंडली हाऊसेस. तू लोकांना इको फ्रेंडली हाऊस बांधण्यासाठी कन्व्हिन्स करू शकतेस. मोरओव्हर ट्री प्लांटेशन प्रोग्राम इज फ्रुटफुल इन सेव्हिंग बर्ड्स. त्याचप्रमाणे झाडे लावले तर पक्षी वाचवण्यासाठी आणखीनच उत्तम आहे. यू शुड टेल युअर फ्रेंड टू प्लांट लोकल ट्रीज लाईक बाबूल, नीम, मँगो ट्रीज. तू तुझ्या मैत्रिणींना लोकल ट्रीज की ज्यामध्ये बाबूल, नीम आणि मँगो ट्रीचा समावेश होतो अशा झाडांना लावणे प्लांट करण्यासाठी सांगितलं पाहिजेस. यू शुड ट्राय टू प्रोटेक्ट द हिल्स अँड वॉटर रिसोर्सेस. त्याचप्रमाणे तू जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत किंवा जे टेकड्या आहेत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. क्लिनिंग वॉटर बॉडीज ऑल्सो हेल्प टू इन्क्रीज नंबर ऑफ बर्ड्स. वॉटर बॉडीज जर स्वच्छ ठेवल्या तर त्यामुळे सुद्धा पक्ष्यांची संख्या वाढते. यू शुड पुट ग्रेन्स अँड वॉटर फीडर्स इन युअर लोकॅलिटी. तुझ्या भागामध्ये तुझ्या लोकॅलिटीमध्ये तू ग्रेन्स आणि वॉटर फीडर्स ठेवले पाहिजेत. डोंट शू द बर्ड्स. पक्ष्यांना हाकलून लावू नकोस. सो प्लीज फॉलो ईच सजेशन अँड टेल दिस टिप्स टू युअर फ्रेंड्स. आणि म्हणून प्रत्येक जी सूचना दिलेली आहे ती तू फॉलो कर आणि ह्या टिप्स तू तुझ्या मैत्रिणीला सुद्धा सांग. अँड हेल्प टू सेव्ह बर्ड्स अँड नेचर. आणि अशाच प्रकारे पक्षी वाचवण्यासाठी आणि निसर्ग वाचवण्यासाठी मदत करायला तुझ्या मैत्रिणीला सांग. यू नो दॅट नो बर्ड्स नो ब्युटी. तुला माहिती आहे जर पक्षी नसतील तर सौंदर्य सुद्धा नाही. कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी अँड लव्ह टू स्मॉल चिल्ड्रन. युअर लव्हिंग सिस्टर. विद्यार्थ्यांनो, इथे अशा प्रकारे मी तुम्हाला इन्फॉर्मल लेटर समजून सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी पोस्टरमध्ये दिलेल्या टिप्स घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे माझ्या मनाचे काही पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड करून मी मेन बॉडी तयार केलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हीही प्रयत्न करा.